मुंबईनंतर CSKने देखील बदलला कर्णधार। महाराष्ट्राच्या वाघाकडे सोपवली जबाबदारी। नेमका कोण आहे हा खेळाडू सविस्तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये। IPL सुरू होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे। चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे। महेंद्रसिंग धोनीने आपली जबाबदारी आता युवा खेळाडूकडे सोपवली आहे। महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार असेल। IPL 2024 शुक्रवारपासून सुरू होत आहे, पण या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे। चेन्नई सुपर किंग्सने धक्कादायक निर्णय देत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे। प्रत्येक सीझनप्रमाणेच IPL सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट करतात। या हंगामातही तसे घडले, जिथे सर्व 10 संघांच्या कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलवण्यात आले होते। यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार MS धोनी या फोटोशूटमध्ये दिसला नाही। त्याच्या जागी संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पाठवण्यात आलं। गायकवाड या हंगामात संघाचे नेतृत्व करणार असल्याचे आता CSK कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। IPL ट्रॉफीसोबत कर्णधाराचे फोटोशूट झाल्यानंतर चाहत्यांना असे समजले होते की ऋतुराज गायकवाड या हंगामात संघाचा कर्णधार असेल, पण काही वेळाने चेन्नई सुपर किंग्स असेही सांगण्यात आले की MS धोनीने त्याचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे। IPLच्या सर्वात यशस्वी कर्णधार MS धोनीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर IPLच्या सुवर्णकाळाचाही अंत झाला असे त्याचे चाहते म्हणत आहेत। MS धोनी हा IPLचा सर्वात यशस्वी कर्णधार होता। त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने एकूण 5 IPL विजेतेपद जिंकली। त्यांचा संघ गेल्या मोसमात देखील चॅम्पियन बनला होता। भारताचा माजी कर्णधार MS धोनी यांनी याआधी 2022च्या मोसमात कर्णधारपद सोडलं होतं। त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आलं होतं, परंतु संघाच्या खराब कामगिरीमुळे जडेजाने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडलं आणि धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारावे लागले होते। यानंतर 2023च्या मोसमात धोनीने चेन्नईला त्याच्या नेतृत्वाखाली 5व्यांदा चॅम्पियन बनवलं होतं। आता महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा ऋतुराज गायकवाड हा 2020 पासून चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो आहे। आतापर्यंत त्याने 4 मोसमात 52 सामने खेळले असून ज्यामध्ये 39च्या सरासरीने तसेच 135च्या स्ट्राईक रेटने 1797 धावा केल्या आहेत। आता MS धोनीने नेमकं कर्णधारपद का सोडलं याची देखील माहिती समोर आली नसून आता जर ह्या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे आम्ही देणारच आहोत। त्यासाठी विनंती आहे, अशाच प्रकारे क्रिकेटच्या बातम्या तसेच अन्य बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।